शिवाय मुख्यमंत्री देखील इथे स्वच्छता मोहीम स्वतः हाताने राबवत असल्याचे बघायला मिळतात। पालिका अधिकारी देखील उपस्थित आहेत। मंगलप्रभात लोढा तसेच दीपक केसरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। गणेश विसर्जन मिरवणुका झाल्या आहेत। गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे। त्यानंतर समुद्रकिनारी काही निर्माल्य देखील इथे येत असतं आणि त्याचीच स्वच्छता इथून पुढे 15 दिवस केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी कर्मचारी देखील इथे उपस्थित आहेत। शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर हे देखील इथे उपस्थित आहेत। त्यांच्या देखील हस्ते इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते। आजपासून पुढील 15 दिवस स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी समुद्रकिनारी निर्माल्य जे येत असतं त्याची स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आणि आपण ही दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। इथं सध्या मुख्यमंत्री स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत स्वच्छता करत असताना बघायला मिळतात। मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाय पालिकेचे काही अधिकारी उपस्थित आहेत। पोलीस कर्मचारी देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी काही वेळापूर्वीच पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहिमेसंदर्भात सगळी माहिती घेतली आहे। कशा पद्धतीने हा मोहिमेचा आपण शुभारंभ करतोय, शिवाय किती दिवस आणि कशा पद्धतीने ही मोहीम चालणार आहे या संदर्भात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच माहिती दिली आहे। आपण बघतोय सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत हे स्वच्छता मोहीम करतात। समुद्रकिनारी खरं तर मोठ्या प्रमाणात निर्माल्य येत असतं आणि त्याच निर्माल्याची सध्या मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छता केली जाते। मुख्यमंत्र्यांसह पालिका अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत। शिवाय दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा हे देखील इथे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून समुद्रकिनारी स्वच्छता केली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सध्या गिरगाव चौपाटीवरती स्वच्छता मोहीम राबवली जाते। स्वतः मुख्यमंत्री स्वच्छता मोहिमेत सहभागी घेत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांकडून देखील स्वच्छता मोहीम ही राबवली जाते। गणेश विसर्जनानंतर खरं तर अनेक ठिकाणी समुद्रकिनारे हे अस्वच्छ होत असतात। निर्माल्य सगळं येऊन समुद्रकिनारी येत असतं। मात्र आता त्याचीच इथून 15 दिवस पुढे स्वच्छता केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत।